ए मला बघून केला खरा हा हा दात पडून टाकीन की काय समजलं ना जास्त उशिरा करू नको हा केला असतं मला हा हा मायचे लावून माना माझं लव उशिरा करता म्हणजे हा बाई येतो. अरे तुम्ही काय केला, तुला ते झाबरून मारला ना तुम्ही पोरे छटछाड केले गावांची, ते झाबरूनला तुकून आपलून दिला त्याकडे आम्हाला हसू आलं. काय तेवढा दिफाड माणूस, काय कामाने नुसतं नावला दिफाड, तू हा पोकळ आहे पोकळ. काय आलं मग दादा एवढं उशिरा गोष्टी करता हे काय मी डॉन आहे हे आहे मग आपण कोणी दुखणी शिका मी दादा आहे बाई आहे काय काय फायदा तुझ्या हातलं ते जाबरून तुकडून आपण दिलं डायरेक्ट नंतर काय अख्खे गावून पसर काही तर ठेवली हा हा काय गुरु तुम्ही काय केलं आहे तुम्ही जरा शक्ती दाखवा का नाही दाखवा सबक शिकवा का नाही आपल्याला तेच ऐकव बाकी तर माझे लेन दो तुम्हाला मी खावा पिवा घालताय हा तुम्हाला जेवणं खावणं मटणं भाज्या तुम्हाला लागेल ती सोय करते मी अन्न मानस आजकडं माय जरा कमी पण झाला मा दिवशी जरा मूड नव्हता म्हणून कुस्ती खेळवाय आणि तुम्ही काय जाबरूला ओढल्या का मला काय हे काय म्हणा झालं तर मला समजलं नाही अचानक झालं ते सगळं मला काय समजलं नाही काही जागरूला होडल्या का मी जागरूला मी तुकडून आपण दिलं आपण मला त्याशी मूड नव्हता भांडण करायला समजलं ना. अरे आलो बघ दादा, मार खाला ते हंग ना, कमीपणा काय कमीपणा, तुला मारलं ते आता तू तहाच बोलणं शेवटी तुला बरा कुत्रे हरका मारला जाऊन जाबरून. अरे तुमच्या आईला भेंडूच चालेल दो मग मायच्याला माझीच निंदा करता म्हणजे हा हा भेंडी चालेल दो एकेकाला वाजू का धरून मचलू का तुम्हाला एकेकाला. अरे आलू पण चिडून तू आम्ही प्रोत्साहन देतो की मग प्रोत्साहन दिलं ना का तुम्हाला राग बन तू मग जाबरू बरोबर तू वाजेल जाबरूला बरोबर वाजेल तू त्याकडे आम्ही प्रोत्साहन देतो बाकी काही नाही. अरे चालेल दो मजा करू लागले तुम्ही प्रोत्साहन देतो ना हा काय म्हणते जलेबे नमक डाल रहे क्या तुम लोग हा चारी जणला तर तुकून आपली ना जास्ती बोललं तर आवाज बंद करा तुमचा. तुकून आपली ना सोला मला तुला जाबरून मस्त तुकून आपली आहे मला तुकडा थाप काढून हे डमरू गमरू नीट रे हा तुम्ही दोघं डमरू गमरू बरं ढोल वाजू टाकी तुमचं दोघं समजलं ना हा मजा करू लागले का तुम्ही हा यांच्यात माय चला होऊन मास मजा करू तुम्ही हा लाज वाटावी तुम्हाला हा भेंडी सारेन दो. बाई काय बोललो तुला भा अरे आम्ही पाहुणे घेत पामला केला सोले माहिती का तुला पाळला देणार तो जुरूस हा तू एवढा दिफाड माणूस मजबूत माणूस त्याहून तुला तुकडून आपलं दिलं म्हणजे काय तू इज्जत राहिली आलू पंगा हा काय इज्जत राहिली आता सगळं काय म्हणतील आलू पंगा तहान त्या चलवत आहे सगळं ते म्हणजे आमचं नाव खराब झालं. हे भेंडी डमरू गमरू तुम्हाला खरं काय समजून तुम्ही आत्ता नवीन मा गँगमध्ये सामील झाले होते भेट रे पहिला माहिती आहे ना तुम्ही माझ्या मजा कुठून माणसाला आमच्या गँगमध्ये सामील नव्हतं केलं समजलं ना इल्ला तुमची तर डोकं फिरू नका मी तर आता मी काय केलं मी असं बघ कौशल झालं तुमचं ऐकून सहन करून घेते मी समजलं ना परत नाही घेणार मी आता बोललो नाही तर बघून द्या. ओके आलू बघा दादा हाताची घडी आणि तोंडावर बोट. अरे ते सगळं मरू दे झालं ते झालं था आलू बंगा दादा तुझ्या पुढचा काय प्लॅन आहे जाबरूला काय सबक शिकवा प्लॅन आहे का नाही आवडे तुला त्याहून त्या पुढे कमाल आहे त्यामुळे आवडे दिफाड माणसाला एकदम मजबूत माणसाला काय काढ उचलेल ना आपल्याला. तुम्ही वाटतं सांगून ऐकणारच नाही तुम्हाला वाटतं मार खावाच लागेल येऊन जाऊन मुद्द्यामध्ये तुम्ही काय पण बहाणं म्हणून छडछाड करता म्हणजे माझी छडछाड करू नका पहिला सांगते. अरे देवा छेडछाड तुम्ही केली ना पोरी म्हणून तुला जाबरून तुकडून आपटून दिला. भेंचोत डमरू तुला आता वाजू कर समजा डमरू ढोल फोडू का ती असा किती वेळ लागला मजा करू नका तुम्ही ऐकत नाही. सॉरी अलपुंगा भाई जबान फिसल गई जबान फिसल गेली नाही आता जीबच तोडून काढून बाहेर काढेन तुमची आता कोण एक शब्द जर बोलला कोणतरी मावना माय मजा कुडविला परत ते बघ चारी जणला हे धरून साप पिलीन. तुम्ही माझ्या लहान समजलं ना मी तुमचा गुरु आहे बॉस आहे बॉसच्या पुढे आवाज नाही करायचा समजलं ना त्या बॉस काय करायचं सांगतो ना आता कसे गपसूर राहिले तसे गपसूर राहायचं. हो आलू पंगा बॉस आम्ही गपसूर काय बोलणार नाही बा बोलणार नाही काय करणार गावांचं अख्खं गाव तुला हाते ना आता आम्हाला मग सहन नाही झालं म्हणून आम्ही तुला चिडवाकरती बोललो मजा करू मी तू ते रागन ते झापल्या बरोबर साफसपाटा करील. हे पण तुम्हाला माहिती पडलं का आमच्या घरापर्यंत खबर नाही गेली ना तर आईपर्यंत खबर गेली तर मला काय खरेदी खरी म्हणा आता ती कवडं मला सांगितलं चांगला बघत का मा काय गुण हाते जातं का ती म्हणाय ना जित्या खोड मेल्याशिवाय जाईल नाही तर माझी परिस्थिती आहे. हो आलू पंगा बाई दिखते ते तुझ्या खोडदार नाही तुम्ही घाबरू नका जो आहे ना आलू पंगा झापूला सबक शिकविलास तेव्हा तुकून आपण दिलं ना मी त्याला तुकून 15 फूट आपटून दिया.
हो हो हो, जय हो आलूपुंगा, जय हो आलूपुंगा. हो हो आलूपुंगा बाई, तू पहिला त्याला सबक शिकव, मग आम्ही तुला जाम म्हणते, पहिला हरक म्हणते. मग आता काही हे केलंय आता पण म्हणा, समजलं ना. हो हो भाई, समजलं समजलं. चला आम्ही जाते मागरा, नंतर भेटू आपण आपल्या अड्ड्यावर जायच्या त्या करा. ओके भाई डॉन. नशीब वाचलो आपण, तर आपला घर साप आलूपुंगा फुगले आपल्या आईला. नशीब आपण जाम बोललो करा, काय नाही बोललो तर बोललो आईला तर घाबरलो नाही. रे कसं माहिती सर